नमस्कार मंडळी. आपल्या प्रत्येकाची एकच इच्छा असते, घरात कायम पैसा राहावा, कुटुंबात आनंद असावा, व्यवसाय आणि नोकरीत प्रगती व्हावी आणि घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहावी. वास्तुशास्त्रानुसार घरातील काही छोट्या सवयी आणि वस्तूंची योग्य मांडणी मानसिक वातावरण आणि राहणीमानावर परिणाम करू शकते असे मानले जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तुशास्त्रातील असे 30 महत्त्वाचे नियम जाणून घेणार आहोत, जे पारंपरिक मान्यतेनुसार सुख, समृद्धी आणि सकारात्मकता वाढवण्यास मदत करतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर नियम क्रमांक 1, घराचे मुख्य प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ आणि आकर्षक ठेवा. मुख्य दरवाजा हा घरातील ऊर्जेचा प्रवेशद्वार मानला जातो, त्यामुळे येथे कचरा ठेवू नका, तुटलेल्या वस्तू ठेवू नका. नियम क्रमांक 2, मुख्य दरवाजावर शुभचिन्हे लावा. स्वस्तिक, ओम किंवा तोरण लावणे शुभ मानले जाते. नियम क्रमांक 3, घरात अनावश्यक जुने सामान साठवून ठेवू नका. न वापरणाऱ्या वस्तूमुळे नकारात्मक वातावरण तयार होते, अशी पारंपरिक मान्यता आहे. नियम क्रमांक 4, घरातील ईशान्य दिशा स्वच्छ आणि मोकळी ठेवा. ही दिशा देवदर्शनासाठी शुभ मानली जाते. नियम क्रमांक 5, घरातील देवघर शक्यतो ईशान्य दिशेला असावे. पूजा करताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड असणे शुभ मानले जाते. नियम क्रमांक 6, तिजोरी किंवा पैशांचे कपाट दक्षिण भिंतीला ठेवून त्याचे दार उत्तर दिशेला उघडेल असे ठेवा. नियम क्रमांक 7, गळणारे नळ त्वरित दुरुस्त करा. पाण्याची गळती आर्थिक नुकसानाचे प्रतीक मानले जाते. नियम क्रमांक 8, संध्याकाळी घरात अंधार ठेवू नका. संध्याकाळी दिवा लावल्याने सकारात्मक वातावरण निर्माण होते असे मानले जाते. नियम क्रमांक 9, घरातील झाडू लपवून ठेवा. झाडू उघड्यावर ठेवणे शुभ मानले जात नाही. नियम क्रमांक 10, तुटलेले आरसे किंवा काच घरात ठेवू नका. नियम क्रमांक 11, स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असणे शुभ मानले जाते. नियम क्रमांक 12, गॅसवर स्वयंपाक करताना पूर्व दिशेला तोंड असल्यास उत्तम मानले जाते. नियम क्रमांक 13, जेवणाचे टेबल नेहमी स्वच्छ ठेवा. नियम क्रमांक 14, शयनकक्षात देवतांचे फोटो ठेवू नका. नियम क्रमांक 15, डोके दक्षिण किंवा पूर्व दिशेला ठेवून झोपणे चांगले मानले जाते. नियम क्रमांक 16, घरात काटेरी झाडे ठेवणे टाळा. नियम क्रमांक 17, तुळशीचे रोप लावा आणि त्याची नियमित पूजा करा. नियम क्रमांक 18, घरात सुगंधी वातावरण ठेवा. धूप, अगरबत्ती किंवा नैसर्गिक सुगंध मन प्रसन्न ठेवण्यास मदत करतात. नियम क्रमांक 19, बाथरूम आणि टॉयलेट नेहमी स्वच्छ ठेवा. नियम क्रमांक 20, घरात भांडणे आणि मोठ्याने ओरडणे टाळा. सकारात्मक संवाद घरातील वातावरण आनंदी ठेवतो. नियम क्रमांक 21, तुटलेले घड्याळ वापरू नका. नियम क्रमांक 22, बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे घरात साठवू नका. नियम क्रमांक 23, घरात नैसर्गिक प्रकाश आणि हवा येऊ द्या. नियम क्रमांक 24, दररोज सकाळी घराची स्वच्छता करा. नियम क्रमांक 25, नियमित पूजा, प्रार्थना किंवा ध्यान करण्याची सवय लावा. नियम क्रमांक 26, घरात सकारात्मक विचारांची चर्चा करा. नियम क्रमांक 27, ज्येष्ठांचा आदर करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. नियम क्रमांक 28, अन्नाचा अपव्यय करू नका. नियम क्रमांक 29, दानधर्म आणि गरजूंना मदत करण्याची सवय लावा. नियम क्रमांक 30, घरातील प्रत्येक सदस्याने प्रेम, विश्वास आणि एकमेकांप्रती आदर राखावा. वास्तुशास्त्रातील कोणत्याही नियमापेक्षा घरातील सकारात्मक नाती आणि परस्पर सहकार्य हेच खऱ्या अर्थाने सुख समृद्धीचे आधार मानले जातात. तर मंडळी, हे होते वास्तुशास्त्रानुसार सांगितले जाणारे 30 महत्त्वाचे नियम. तर अनेक लोक या पारंपरिक तत्वांवर विश्वास ठेवतात आणि त्यांचे पालन करतात. तथापि आर्थिक प्रगतीसाठी मेहनत, योग्य नियोजन, बचत आणि चांगले निर्णय हे तितकेच महत्त्वाचे आहेत. तुम्हाला यापैकी कोणता नियम सर्वात महत्त्वाचा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन आणि उपयुक्त व्हिडिओसह.